नाशिकमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जी आहे ती आता भेडसावत आहे। मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या द्वारका सर्कल परिसरात आहोत। या ठिकाणी जर बघितलं आपण तर पुण्याला जाणारा रस्ता असेल, तसेच मुंबईला जाणारा रस्ता असेल, तसेच संभाजीनगरकडे जाणारा रस्ता असेल, त्याची सर्व कनेक्टिव्हिटी याच सर्कल पासून सुरू होते आणि नाशिकच्या मध्यवर्ती हा सर्कल आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला देखील जाण्याला अडचण येत आहे। मोठ्या प्रमाणात जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सामान्य नागरिकांना, येथील स्थानिक रहिवाशांना, तसेच येथील स्थानिक व्यावसायिकांना भेडसावत आहेत। खरं तर नाशिकमध्ये आगामी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर याच ठिकाणी द्वारकेपासून ते सारडा सर्कलपर्यंत जो आहे तो या अंडरग्राउंड बायपास टनलचं काम या ठिकाणी होणार आहे। त्याच नंतर या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या जो आहे ती निघणार आहेत। खरं तर आता ट्रॅफिकमुळे जे आहे ते अपघातांचं प्रमाण देखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आताच 2 दिवसापूर्वी नाशिक ठाणा मार्गावरती ठाण्यामध्ये जे आहेत एका अवजड वाहनामुळे जे आहे अपघात झाला होता। त्यामध्ये देखील मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते जखमी झाले होते। नाशिकमध्ये देखील या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना ती समस्या देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत। आपण जर बघितलं तर लोक सिग्नलचं पालन न करता या ठिकाणी सिग्नल तोडून त्या ठिकाणी जात आहेत। खरं तर अवजड वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे, तरी देखील या ठिकाणी ते अवजड वाहन त्यांच्यासाठी जो गेट लावण्यात येतो तो तोडून या ठिकाणी येतात। त्यामुळे देखील मोठी वाहतुकीची समस्या नागरिकांना आता या ठिकाणी भेडसावत आहेत। खरं तर आपण या ठिकाणी बघितलं तर ट्रक असतील, हे JCB असतील, यांना या ठिकाणी जे आहे ती आता शासनाने जी आहे ती परवानगी नाकारलेली आहे, तरी देखील ते या ठिकाणी ते गेट तोडून या ठिकाणी घुसतात। मात्र आता नागरिकांनी वारंवार प्रशासनाला जी आहे ती या सर्व संदर्भातली तक्रार करून देखील हे जे नागरिक आहेत ते ऐकत नाहीत। अनेक या ठिकाणी जर बघितलं तर वाहतूक पोलिस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने त्यांच्याकडून देखील जे आहेत ती समस्या सुधारत नाहीये। या ठिकाणचा जो मोठा द्वारका सर्कल होता तो देखील या वाहतुकीच्या समस्येमुळे काढण्यात आला। मात्र तरी देखील या नाशिकमधील मध्यवर्ती असलेल्या भागाची समस्या आता काहीशी सॉल्व होताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस तो द्वारकेवरून खाली सारडा सर्कलकडे जाणारा बायपास निघेल त्यावेळेस आता ही समस्या होते का ते बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।